पातूर तालुक्यातील मडसूर चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे एका वृत्तपत्राच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली। या हल्ल्यात पत्रकार राहुल नाजुकराव देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे। रेतीची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर 5 आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने सामूहिक जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पिंपळखुटा गौण खनिजांचे उत्खनन करून अवैध वाहतुकीचा अड्डा बनला आहे। या हल्ल्याप्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकर, कैलास परसराम वाहोकार, परसराम गणपत वाहोकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधीच्या 294, 324, 143, 147, 148, 427, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहडे करीत आहेत। स्थानिक महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध असल्याने अवैध रेती वाहतूक करणारे मुक्तपणे कोणावरही जीवघेणा हल्ला करीत असल्याच्या घटना तालुका परिसरात घडत आहेत। त्यामुळे महसूल विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन त्यासोबत पत्रकारांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा स्थानिक पत्रकार संघाने निषेध दर्शवून कठोर कारवाईची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता काजी मेहंदी हसन, बाळापूर। मला पिंपळखुटा येथे रेती माफियांनी पाईपाच्या आधारे लोखंडी पाईपाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पिंपळखुटा येथील रेती माफिया मुरुम उत्खनन करणारे यांनी जबर मारहाण करून मला गाडीत अपहरण करून बसवून नेण्याचा प्रयत्न होता। किडनॅप करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता।